विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग डिग्री जर करायची म्हणली तर त्या डिग्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तो म्हणजे या डिग्रीच्या नंतर असणारं प्लेसमेंट आणि मिळणारं पॅकेज. तर आज आपण आलेलो आहे पुण्यामधील अतिशय चांगल्या आणि निसर्गरम्य ठिकाणी बोपदेव घाटाच्या पायथ्याशी. आणि हे जे कॉलेज आज आपण व्हिजिट करतो त्या कॉलेजचं नाव आहे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. आता आपण आहोत कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. आता प्रवेशद्वाराचा जो बोर्ड आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की याला नॅक ॲक्रेडिटेशन मध्ये A+ ग्रेड मिळालेलं आहे. म्हणजे अतिशय उच्च दर्जाचं असं हे इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच नंतर आपण या कॉलेजविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, त्या कोर्सेसचे असणारे जे इंटेक कॅपॅसिटी आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे फी स्ट्रक्चर विषयी आपण माहिती घेणार आहोत. या कॉलेजचे जे कट ऑफ आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या कॉलेजमध्ये असणारे जे काही प्लेसमेंट आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि हायएस्ट पॅकेज आजपर्यंत किती मिळालं या कॉलेजमध्ये त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. या कॉलेजमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सेस विषयी आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इथे लिहिलेलं आहे बघा, BE सिव्हिल इंजिनिअरिंग, BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, BE ENTC, BE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ME सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट, ME मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग आणि MCA मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. त्याचबरोबर हे जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे ती सुद्धा या बाजूलाच आपल्याला लिहिलेली पाहायला आहोत. या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर विषयीची माहिती. आता या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी साधारणपणे 90,000 पर्यंत फी आहे. त्याचबरोबर OBC आणि EBC या कॅटेगरीसाठी 44,000 पर्यंत फी आहे. त्याचप्रमाणे मुलींसाठी फ्री एज्युकेशन या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. त्याचं कॅम्पस तुम्हाला दिसून येईल बघा, या ठिकाणी अतिशय हिरवळ आहे. भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं कॅम्पस आपल्याला या कॉलेजचा दिसून येतो. अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी हे कॉलेज आपल्याला असलेलं दिसून येतं. मध्ये जे काही प्लेसमेंट आहे त्याच्याविषयी आपण जर विचार केला तर दरवर्षी साधारणपणे 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कंपन्या या कॉलेजला व्हिजिट करतात आणि मुलांना चांगलं प्लेसमेंट आणि पॅकेज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं दिसून येतं. आता या कॉलेजमध्ये जे काही प्लेसमेंट झालेले ते आतापर्यंत साधारणपणे ॲव्हरेज 80% पर्यंत प्लेसमेंट दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्यातल्या 80% विद्यार्थ्यांना डायरेक्ट जॉब ऑफर वेगवेगळ्या कंपन्या करताना आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आतापर्यंत जे हायएस्ट पॅकेज आहे ते 80 लाख पर ॲनमचं आपल्याला दिसून येतं. टाटा, टेक महिंद्रा, इन्फोसिस, IBM अशा नामांकित कंपन्या या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी येत असल्या. पाहूया या कॉलेजमध्ये उपलब्ध असणारे हॉस्टेल्स कसे आहेत. तर माझ्या मागच्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय हे बॉईज हॉस्टेल आहे आणि पलीकडच्या बाजूला याच कॉलेजमध्ये अतिशय चांगलं गर्ल्स हॉस्टेल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल मग ते मेरिटमधून घ्यायचं असू दे किंवा मॅनेजमेंटमधून घ्यायचं असू दे, आजच संपर्क करा आमच्या श्रेया एज्युकेअर कन्सल्टन्सीला.